शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहे। कुणाल कामरा यांनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे, आता त्या स्टुडिओची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच तोडक कारवाई सुद्धा महानगरपालिकेकडून सुरू आहे। ॲक्शन मोडमध्ये सरकार म्हणा नाही, ॲक्शन मोडमध्ये सरकार नाही आहे। या कामराचे बोलवते धनी हे वेगळे आहेत। कामरानं वक्तव्य केल्यानंतर ज्या पद्धतीनं 34 मिनिटांमध्ये पहिलं ट्विट झालं, त्याच्यानंतर दुसरं ट्विट झालं आणि त्या विकृत माणसाचं समर्थन काही लोक करतायत। मी तर मागणी अशी केलेली आहे की जे बोलवते धनी कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि कामरा हा नक्की कोण आहे। कामरानं सुप्रीम कोर्टावर देखील टीका केलेली आहे। कामरानं सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये देखील घाणेरड्या बाबतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या त्याला ऐकणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देखील विनंती करायची की अशी प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे। आज कदाचित विरोधक ते आमच्यावर बोलले म्हणून खुश आहेत, उद्या ज्यावेळी त्यांची वेळ येईल त्यांच्यासाठी देखील आम्ही ढाल बनून उभे राहू अशा पद्धतीचं मी भाषण आत्ताच सभागृहामध्ये केलं आहे आणि मला वाटतं की कामरा माझ्या दृष्टीनं फार छोटा आहे। कलाकारांचा आम्हाला नक्कीच आदर आहे। कलाकारांच्या बाबतीमध्ये आपण कायम सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहेत। कलाकारांचं आम्ही समर्थन केलेलं आहे, परंतु स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली जर पंतप्रधानांची बदनामी कोण करत असेल, मुख्यमंत्र्यांची बदनामी कोण करत असेल, शिंदेसाहेबांची बदनामी जर कोण करत असेल, सुप्रीम कोर्टाची बदनामी कोण करत असेल तर त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। संजय राऊत यांनी ट्विट केलं आणि आता संजय राऊत म्हणतात की गृहमंत्री कमजोर आहे, स्टुडिओ फोडून धमकी देण्याची गरज काय आहे? ते काय म्हणतात याच्यापेक्षा ही वेळ कधीतरी त्यांच्या नेत्यांवर पण येऊ शकते, याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आदित्य ठाकरे यांनी नुकतंच स्टेटमेंट दिलं आहे। आदित्य ठाकरे म्हणत आहेत की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही वक्तव्य केलेलं आहे, अशीच कविता म्हटलेली आहे। त्यानंतर ईडीबाबत कविता म्हटलेली आहे, निर्मला सीतारामनबद्दल म्हटली आहे, पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांना मिरची लागण्याचं कारण काय? नाही, मिरची लागण्याचा काय प्रश्न नाही हो, मिरची लागण्याचा प्रश्न नाही। ज्या नेत्यावर लोक प्रेम करतात तिथं असे रिझल्ट मिळतात आणि काही लोकांवर प्रेम करणारीच लोक कमी झालेली असल्यामुळं 100 पैकी 20 लोक निवडून आलेली आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये सांघिकदृष्ट्या आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। एखाद्याला शिवी घातली म्हणून जर मला समाधान होणार असेल तर तो शिवी घालणारा जेवढा विकृत आहे तेवढंच त्याचं समर्थन करणारा देखील विकृत आहे। पण पाठबळ कोण देत आहे मग या सगळ्या विकृतीला? काय म्हणावं? ते शोधावं यासाठीच आम्ही मागणी करतोय ना। तुम्हीच फोटो दाखवलेत, तुम्हीच काही तुमच्या चॅनलमधून दाखवलेला आहे। गुन्हा तर दाखल झाला आहे, मुर्जी पटेल यांनी गुन्हा दाखल केला आहे, पण अजूनपर्यंत कुणाल कामरा याचा कुठलाही शोध लागू शकलेला नाही। शोध लागेल ना, शेवटी पोलीस यंत्रणा आहे, आमचा पोलिसांवर विश्वास आहे, कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। नक्कीच, पण यामागे उभाटा आहे असं तुम्हाला वाटतं किंवा इतर कोणता पक्ष आहे असं तुम्हाला वाटतं? आरोप नेमके कुणावर आहे? उभाटाचे नेते जसे हवेत दगड मारतात तसा मी मारणारा कार्यकर्ता नाही आणि शिंदेसाहेब देखील तसे नाहीत। आमची भूमिका पोलिसांकडे आम्ही मांडलेली आहे। पोलिसांनी त्याच्यामागं कोण आहे, मग तो उभाटा असू दे अजून कोण असू दे, ते शोधून काढावं। पण मी अंडरलाईन केलं ना, भारत जोडो यात्रेमध्ये हा ग्रहस्थ विकृत ग्रहस्थ हा त्या भारत जोडो यात्रेमध्ये सामील झालेला होता। नक्कीच, आज राहुल कनाल यांनी एक पत्र दिलेलं आहे खार पोलीस स्टेशनला, त्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंचं पण नाव घेतलेलं आहे, त्यासोबतच राहुल गांधीचं नाव घेतलेलं आहे, संजय राऊतांचं नाव घेतलेलं आहे। यांच्यावर काही कारवाई होणार आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी जे पत्र दिलं आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे। मी सुरुवातीपासून हेच सांगतोय की मुंबई पोलीस या मुंबई पोलिसावर जगातल्या पोलिसांचं लक्ष असतं, आदर्श पोलीस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्या पोलिसांनी शेवटपर्यंत जाऊन या गोष्टीचा छडा लावावा हीच आम्ही मागणी केली। अनिल परब म्हणताय की राहुल सोलापूरकरच्या घरावर मग कारवाई का होत नाही, कोरटकरांच्या घरावरती अशा पद्धतीनं कारवाई का होत नाही? सरकार आहे म्हणून सरकार मनमानी पद्धतीनं वागतंय आणि कुठेतरी पाठराखण होते कुणाल कामराची आणि या सगळ्या विषवल्लींची असं म्हणावं करायची। राणेसाहेबांच्या घरावर झाली तशी कारवाई करायची की कंगना राणावतांच्या घरावर कारवाई झाली तशी कारवाई करायची? स्वतःला बदनाम केल्यानंतर बुलडोजर पाठवायचे, JCB पाठवायचे? हो, महाराष्ट्र विसरलेलं नाही। काय होतं आहे की दिवस जसे जसे पुढे जात आहेत तसं बोलणारे मागचं विसरत आहेत, पण ज्यावेळी हे सगळं ते राहुल सोलापूरकरांचा विषय काढतात, अन्य कोणाचा विषय काढतात, त्यावेळी कंगना राणावत यांच्यावर देखील घर तोडण्याची कारवाई झाली होती, हे ते विसरलेले आहेत। नारायणराव राणेसाहेबांना जेवणाच्या ताट्यावरून पोलिसांनी उचलून नेलं होतं, हे देखील ते विसरलेले आहेत। नारायण राणेसाहेबांचं घर तोडण्याचे आदेश काही लोकांनी दिलेले होते, हे देखील लोक विसरलेले आहेत। त्याच्यामुळं पहिलं आपण जर चांगल्या पद्धतीनं पूर्वी वागलं असतो तर त्याचं देखील आत्मचिंतन झालं पाहिजे। त्याच्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात। स्टुडिओची तोडफोड झाली त्याला नुकसान भरपाई देणार सरकार, कारण आता मागणी करतायत विधान परिषदेमध्ये अनिल परब। कोणाचा होता तो स्टुडिओ? सयानी म्हणून आहेत, कोण आहे तो? त्यांचा स्टुडिओ होता। माझी आपल्याला देखील विनंती, हा माणूस कोण आहे हा देखील शोधावा, त्या माणसाची काय भूमिका आहे हे देखील आपण विचारून घ्यावी आणि मला असं वाटतं की तो जो कोण कामरा आहे त्याला इथं आणण्याचं देखील काम याच लोकांनी केलं असावं ही माझी शंका आहे। बलराज साहनी आहे, त्यांचा हा स्टुडिओ असल्याची माहिती हर्षवर्धन
त्यांच्या कुटुंबियांचा स्टुडिओ असल्याची माहिती, जागा त्यांची असल्याची माहिती दिलेली आहे. महानगरपालिका त्याच्यावर अनधिकृत म्हणून कारवाई करते, त्याच्यामुळे त्यांनी जर तो अनधिकृत बांधला असेल तर तो कसा राहील? नक्कीच या सगळ्या प्रकरणाबाबत शिवसैनिक म्हणून भूमिका काय असणार आहे आणि पुढे शिवसेना अशाच पद्धतीनं आक्रमक मोडमध्ये असेल जशी बाळासाहेबांच्या वेळी असायची म्हणून आमची भूमिका काय असणार आहे आमच्या महिला आघाडीने सांगितलेलं आहे. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.